मस्त इथं लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे आणि कसं असताना दिवाळीमध्ये सगळीकडे असे धावपळ असते आणि सर्व काही व्यवस्थित करावं लागतं। आता दिवाळीसाठी कविता पण आली, नातवंड पण आलेली, तर आता कविता मदत करते। ती म्हणजे तुम्ही घरातलं करा, तोपर्यंत मी उंबरठ्याची पूजा करून घेते। आता उंबरठ्याला अर्धीचं लेपन लावून मस्तपैकी अशी लावून घेतलेली तिने उंबरठ्याला। आणि छान असतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा असं पौर्णिमा वगैरे असते ना, हप्त्यामध्ये एकदा तरी उंबरठ्याला असं हळदीचं लेपन लावायचं, म्हणजे सदाही लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो। त्यासाठी तुम्ही तर प्रत्येकदा माझं कोणत्या पण कार्यक्रम राहिला किंवा दिवाळी असो तर मी असं हळदीचं लेपन लावतेच आणि मस्तपैकी रांगोळी पण काढते। आणि आता हे बघा लक्ष्मीचे पावलं आणलेली, खूप छान पावलं आणलेली मस्तपैकी। तर इथं आता कविता लावते ते पावलं। आता मस्त सकाळी हळदीचं लेपन लावून उंबरठ्याची पूजा झालेली। दीदीने पण मस्त उंबरठ्यावर पण रांगोळी काढली, दारासमोर पण मस्त छान अशी रांगोळी काढली। मी सुद्धा थोडीशी मदत केली। आणि आता हे तर कविताच करते मस्त मांडणी। तर लक्ष्मीपूजनाची मांडणी आम्ही स्वयंपाक करतोय सासू सुना, तोपर्यंत कविताने मस्तपैकी इथं मांडणी करून घेतलेली आहे बघा। छान असं टेबल घेऊन त्याला मस्त पुसून घेतलेलं आहे। त्याच्यावर पिवळ्या रंगाचं एक कपडे आहे ना, लक्ष्मीला खूप प्रिय असतं, तर ते कपडं मस्तपैकी अंथरून दिलेलं आहे। त्याच्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला। खास करून म्हणजे मिठाची पिशवी आणायची आणि मिठाचं पण खूप महत्त्व असतं। मीठ पण आणायचं, तुम्ही जाड आणा किंवा बारीक आणा, पण मीठ पण आणायचं, केरसुणी आणायची, असं सर्व काही साहित्य इथं आणून ठेवलेले आहे। आणि आता बघा हे असे मटके आणलेले आहे, ते मटक्यांमध्ये आपण सर्व काही धान्य भरायचं। 5 किंवा 7 मटके आणायची। आणि हे आता खोबऱ्याची वाटी आहे, त्याच्यामध्ये लाया बत्तीसा हे पण पूजेसाठी लागतं, खूप छान असतं आणि हे पूजायला आणायचंच। त्यानंतर बघा ही मटकी आहे ना, याच्यामध्ये सुद्धा धान्य भरून घेतलेले आहे। आता केरसुणी आहे ती धुवायला दिली। केरसुणी आहे ना कधी पण धुवूनच ठेवायची, न्यू आणलेली असते आपण। तर आता तिची अंघोळ घालायला गेली अंशू, तेव्हा तोपर्यंत आता आहे ना कळस मांडून घेणार आहे कविता। नारळाला मस्त असं स्वस्तिक काढून घेतलं। तर आम्ही बघा इथं स्वयंपाक करतोय। आता अंशूने केरसुणी पण मस्त धुवून आणली। आता इथं कळस ठेवलेला आहे, त्या कळसाला पण असं मस्तपैकी कुंकूने असं रेषा उमटून दिलेला आहे। त्यानंतर इथं आपल्याला ना पानं, नागिनची पानं ठेवायची आणि त्याच्यावर नारळ ठेवायचे आणि नारळावर पण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तिने। असं पानं ठेवलेली आहे, मध्ये ना 1 रुपया टाकून घ्यायचा आणि असं पानं ठेवायची, सुपारी वगैरे पण, आणि पानं ठेवून मग असं नारळ ठेवून द्यायचं भरून। अशा प्रकारे नारळाला मस्त स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। आणि हे कमळचं फूल आणलेलं आहे, लक्ष्मीला खूप प्रिय असतं हे कमळचं फूल।
म्हणून कमळचं फूल पण आणलेलं आहे. आणि मस्तपैकी असं एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासमध्ये मस्त आता ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. तिथे हे कमळाचं फूल ठेवलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त. आणि दांडीवालं फूल भेटलं होतं. कधी कधी ना दांडीवाला भेटत नाही, पण छान मस्त असं दांडीवालंच फूल भेटलेलं होतं. आता इथं आहे ना मस्तपैकी एक प्लेटमध्ये असं नैवेद्यासाठी काजू कतरी आणलेली आहे. घरी बनवायची होती पण वेळच नव्हता, मग बाहेरूनच घेऊन आलो. आता इथं काजू कतरी आणि काजू बदाम मस्तपैकी असं ठेवून दिलेलं आहे नैवेद्यासाठी. छान मस्त असं ठेवून दिलेलं आहे. आणि पूजेसाठी 5 फळं लागतात, ते 5 फळं सुद्धा आणलेली आहे. सर्व काय असं व्यवस्थित करून ठेवावं लागतं, म्हणजे एवढ्या जागेमध्ये सर्व काही यायला पाहिजे त्यासाठी. तर आता इथं केरसुणीची पूजा केली जाते. केरसुणीची पण पूजा करून आपल्याला इथं ठेवून द्यायचं आहे. आणि एकच राहिलं, ओढणी आणली होती केरसुणीला, तेच ओढणी ओढायची आठवणच राहिली नाही. ते केरसुणी तशीच्या तशी ठेवली गेली. तर एक चूक झाली आमच्याने, पण काय नाही, तसं चालतं. आता काय करायचं घाई गडबडमध्ये. तर आता मस्तपैकी इथं कुबेर यंत्र ठेवलेले, श्री कुबेर यंत्र. तर बघा त्याच्यावर आहे ना कमलगठ्ठ्याची माळ अशी ठेवायची. इथं कुबेर यंत्राची पण पूजा केलेली आहे. आधी ते छोटंसं मस्तपैकी बाजवट आणलेलं आहे, त्याच्यावर लक्ष्मी आणि गणपती ठेवलेले आहे. आता इथं आहे ना कमलगठ्ठ्याची माळ इथं ठेवून दिलेली आहे. आता त्यानंतर हे असं मस्त बाऊल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 फळं रचून दिलेली आहे. तर आता 5 फळं इथं ठेवून दिलेली आहे. आता हे 5 मटकं पण मस्त काय 5 धान्य भरून इथं ठेवून दिलेले आहे. आता आपण जी काही फराळ बनवलेली ना ती पण नैवेद्यासाठी या काचेच्या बाउलमध्ये ठेवलेली आहे. छान मस्त अशी आजची लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा पहिला भाग, दुसरा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज पुरता एवढाच. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.